श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाथाच्या या नवीन भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अक्कलकोट व्यतिरिक्त पुण्यामध्ये स्वामी समर्थांच्या फार कमी जागा आहेत जिकडं महाराजांच्या गाद्या आहेत. तर त्यातील एक स्थान म्हणजे शनिवार पेठेतील विलास चव्हाण यांचे घर. तर ते आज आपल्याबरोबर आपल्या पॉडकास्टमध्ये गेस्ट म्हणून लाभलेले आहेत. तर नमस्कार काका, आपल्या या पॉडकास्टमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मी आपल्याला विचारू इच्छितो की हे सर्व कसं चालू आणि कधी चालू झालं? श्री स्वामी समर्थ. खरं तर मी लहान असल्यापासून म्हणजे 8वीत असल्यापासून आणि माझे वडील आमच्या घरामध्ये दत्त महाराजांची सेवा चालायची, अनुष्ठान चालायचं, गुरुचरित्र, नवनाथ वगैरे. पण साधारण 30 वर्षापूर्वी म्हणजे 1996 साली रंगपंचमीपासून फार भयानक प्रकार चालू झाले की ज्याच्यावरती आम्ही कोणीच विश्वास ठेवत नव्हतो. मी पण विश्वास ठेवत नव्हतो. आणि आगोरी प्रकार चालू झाले आणि ते जवळजवळ त्याला शेकडो विटनेस इथले शनिवार पेठेतले आहेत त्याला. तर त्याचा एवढा अतिरेक झाला की आम्ही सगळं कुटुंब एका कपड्यावरती अक्कलकोटला सगळेजण निघून गेलो. अक्कलकोटला जायच्या आधी माझे चुलत बहीण अक्कलकोटला असती, तर तिचे मिस्टर इथं होते. आम्ही अक्कलकोटला पूर्वी फार काही जात नव्हतो आणि इव्हन आमच्या घरात स्वामी समर्थांचा फोटो पण नव्हता. पण जो भयानक प्रकार चालू होता तर ते म्हणले की आता आपण स्वामी महाराजांच्या मठात जाऊ. मला मठ पण आम्हाला कुणाला माहित नव्हता आणि त्यावेळेला माझे वडील होते चिपळूणमध्ये माझ्या बहिणीकडे. तर मग आम्ही रिक्षातून, गाडी एक पण चालू होत नव्हती त्यावेळेला, 4 गाड्या घराच्या समोर होत्या नवीन. मग कसं तरी रिक्षातून आम्ही स्वामी समर्थांच्या मंडईतल्या मठात गेलो. मंडईतल्या मठात गेल्यावरती मग तिथं आम्ही बसलो होतो. तिथं पण तिथल्या लोकांनी बघितलं की हा भयानक प्रकार चालू आहे. तर तिथं जवळजवळ म्हणजे आम्ही गेलो काहीतरी 10:30 पावणे 11 वाजता सकाळी. मग नंतर तिथं 12ची आरती झाली. 12ची आरती झाल्यानंतर त्या मठातल्या लोकांनी, जेधे काका आणि अजून बाकीच्या मंडळींनी तिथं आम्हाला स्वामी महाराजांच्या समोरचं आणि दत्त महाराजांच्या समोरचं नैवेद्याचं ताट आम्हाला दिलं आणि एक तांब्यामध्ये त्यांनी उदी घालून ती आम्हाला सगळ्यांना दिली आणि आम्ही संध्याकाळपर्यंत तिथंच बसून होतो. घरी यायची डेअरिंग नव्हती कारण की एवढं विचित्र वातावरण झालं होतं. मग माझे बरेच मित्र जमले. त्याच्यामध्ये माझे मित्र म्हणले की आता त्यांनी पण बघितलं, ते पण विश्वास ठेवत नव्हते. पण मग ते म्हणले आता घरी तर जाऊ शकत नाही. मग लक्ष्मी रोडला तुषार लॉजला आमची सगळी फॅमिली आणि माझ्याबरोबर जवळजवळ 100-150 मित्र, त्याच्यामध्ये बाळासाहेब दाभेकर हे, त्यांनी सगळं तिथं हॉटेलची व्यवस्था केली. रात्री आम्ही तिथं राहिलो. मग आता करायचं काय? मग आमचे भाऊजी म्हणले की आपण आता अक्कलकोटला जाऊ. मग 2 गाड्या कशा तरी ते घेतल्या बाहेरच्या आणि आम्ही अक्कलकोटला जवळजवळ 2 महिने अक्कलकोटमध्ये राहिलो. अक्कलकोटमध्ये वटवृक्षमध्ये 26 नंबर आमची रूम, कायम तिथंच राहायचो आम्ही. त्यावेळेला अन्नछत्राचं बांधकाम झालं नव्हतं. मग तिकडून आमच्याबरोबर आमच्या भाऊजींनी एक व्यक्ती इकडं पुण्याला आम्ही घेऊन आलो. त्यावेळेला पहिला फोटो स्वामी समर्थांचा जो आता माझ्या घरात गादीवरती आहे तो फोटो आणि एक आदिमाया स्वरूपातला एक फोटो तो आणि अजित कडकडेंची अक्कलकोटी माझी आई ही एक कॅसेट, एकमेव कॅसेट, ही त्यावेळेला आम्ही येताना पुण्यात घेऊन आलो. घेऊन आल्यावरती परत तो प्रकार जबरदस्त चालू झाला. तर ती जी व्यक्ती होती अक्कलकोटच्या वरतून आमच्या बरोबर आलेली, तर ती व्यक्ती ते सगळं उचलायचं, काय काय वस्तू यायचं ते मी आता एवढं सांगू शकत नाही. पण असं करत करत हनुमान जयंतीपर्यंत, म्हणजे आम्ही आलो साधारण 8 दिवसानंतर हनुमान जयंती होती आणि माझी बायको प्रेग्नंट होती. त्यावेळेला हनुमान जयंतीला ग्रहण होतं. तर आता आम्हाला कळायला तयार नाही की काय करायचं. तर जो फोटो होता स्वामी समर्थांचा, तो फोटो, दोन्ही पण फोटो आम्ही एका पाटावर मांडले होते कारण की माझ्या बिल्डिंगचं बांधकाम चाललं होतं आणि फर्स्ट फ्लोअरला तो फ्लॅट, आम्ही टेम्पररी त्या फ्लॅटमध्ये आम्ही राहत होतो. तर ते दोन्ही फोटो समोर ठेवले होते आणि माझी आई म्हणली की, आणि एक महाराजांची एक छोटीशी पोथी होती, आनंदनाथ महाराजांनी लिहिलेलं. तर ती छोटीशी पोथी घेऊन आई म्हणली तू जप कर आणि ती पोथी इथं वाचत बस. आणि आम्ही जे अक्कलकोटला 1-2 महिने राहिलो तर आमच्या सगळ्या कुटुंबाच्या तोंडात एकच होतं, महाराज तुम्ही आमच्याबरोबर चला, आम्हाला काही कळत नाही. सगळे एकच मागणी करत होते. आणि त्या दिवशी ग्रहण होतं. साधारण 7 वाजून
40 मिनिटाला 7:40 त्या फोटोमधून महाराजांच्या उदी विभूती आणि जे आदिमायाचा फोटो आहे त्याच्यामधून कुंकू अक्षरशः कॉम्प्रेसर लावून उधळल्यासारखं उधळत होतं. पूर्ण ती माखली होती. त्याला आमचे ते कमलाकर भाऊजी आहेत, ते पुण्यातच असतात, ते माझे वडील आणि आमच्या घरचे सगळेजण आम्ही दोन्ही हाताने ती उदी आणि कुंकू डब्यात भरत होतो. जवळजवळ एवढे मोठे 4 डबे भरले. आणि त्याच्यानंतर माझी मिसेस कॉन्व्हेंटची पण फार कोणाशी काय बोलत नसायची, अलिप्त राहायची, म्हणजे पब्लिकच्या बरोबर तिचा संपर्क फार कमी होता. आणि अचानक तिचं ताड बसली. पद्मासन घातलं, कधी आयुष्यात तिने व्यायाम केला नव्हता, आणि पद्मासन घातलं आणि तिचा आवाज चेंज झाला. म्हणले मी आलोय, तुम्ही मला सांभाळणार का? तर आम्ही म्हणलो कोण? तुम्ही मला बोलवलं ना एवढ्या वेळेला? आम्ही म्हणलं महाराज आले. आम्ही सगळे सरेंडर झालो. म्हणजे तर त्यावेळेला त्यांनी गळ्यातले मंगळसूत्र, चेन, बांगड्या, अंगठी काढून भिरकावून टाकले सगळे. आणि त्याच्यानंतर जे चालू झालं, तर जवळजवळ 9वा महिना, तिला तेव्हा 7वा महिना चालू होता. त्याच्यानंतर रस्त्यावरती फिरताना फक्त एक गाऊन आणि वरती एक शाल, गळ्यामध्ये मंगळसूत्र पण नाही, आणि स्पीड असा असायचा की आम्हाला कधी कधी पळायला लागायचं. त्याच्यानंतर 9व्या महिन्यामध्ये जेजुरीचा गड वरती चढून, मी पूर्वीपासून व्यायाम करणारा, पर्वती 2-2 वेळा दिवसातून चढणारा, मी माग, आणि हे पर्वती 9व्या महिन्यात प्रेग्नंट असताना वरती, असे भरपूर खूप चमत्कार महाराजांनी दाखवले. त्यामुळे आमचा विश्वास दृढ होत गेला. शेकडो लोक यायचे, शेकडो लोकांना दर्शन घ्यायचे. आम्ही कुणाला सांगत नव्हतो, पण कुठून लोकांना समजलं माहित नाही. शेकडो लोक आले. बरेच लोकांच्या व्याधी निरसन झाले, त्यांची काही कामं झाली, ते नंतर येऊन आम्हाला सांगत होते. मग त्यावेळेला स्वामी महाराजांनी आम्हाला सांगितलं की आता पादुका बनवून घ्या. तर मग त्यावेळेला आम्ही मार्बलच्या पादुका बनवून घेतल्या, आणि त्या पादुका आणि गादी महाराजांनी म्हणजे शरीरात होते त्याच वेळेला त्यांनी तिथं घरामध्ये त्यांनी स्थापन केलं. स्थापन केल्यानंतर रोजची पूजा अर्चा असायची. मग प्रगट दिनचा कार्यक्रम चालू झाला आमच्याकडं. दत्त जयंती पूर्वीपासून करायचो. मग गुरुपौर्णिमेला आम्ही सगळेजण अक्कलकोटला जायचो. जवळजवळ 100-150 लोक असायची. मुंबई, पुणा, नाशिक, कोल्हापूर, हैदराबाद असे इकडले तिकडले सगळे आमचे पाहुणे मंडळी आम्ही जायचो गुरुपौर्णिमेला. तर साधारण 12 वर्षानंतर गुरुपौर्णिमेच्या आधी 8 दिवस आधी दुर्गाष्टमी होती, आणि मी पूजा केली. पूजा करून मला कुठंतरी जायचं होतं बाहेर. तर मिसेसला म्हणलं की मला पटकन जेवायला वाटतं, मला बाहेर जायचंय. तर ती म्हणली ठीक आहे, या तुम्ही चेंज करून. आणि मग मी आलो खाली. माझी सवय आहे की बाहेर जाताना परत एकदा देवघरात मी चक्कर मारून जातो. तर मी जेवलो आणि सहज देवघरामध्ये गेलो. तर त्या पादुकाच्या वरती चांदीच्या खडावा आहेत कवर, ते पूर्ण पाणी होतं त्याच्यावरती. मी म्हटलं घरात तर कोणी नाहीये, आई रूम मध्ये आहे, मुलं शाळेत आहेत, वडील कारखान्यात आहेत, माझी मिसेस. म्हटलं पाणी कोणी ओतलं पूजा केल्यावरती? म्हणून मग मी घाईघाईमध्ये आलो आणि मिसेसला म्हटलं तर पादुकांवर पाणी कोणी ओतलं मी पूजा केल्यावरती? ते म्हणले मला नाही माहिती, ताटं तुम्हीच आणली, मी गेलेच नाही देवघरात. तर म्हणलं ठीक आहे, पुसून घेतो. मग ती गेली, तिने ते पाणी टिपलं आणि मी पण गेलो. तर पाणी टिपल्यानंतर परत ते पाणी यायला लागलं तर मला काही कळायला तयार नाही, आणि जे व्हायब्रेशन होते आणि एवढा सुगंध सुटला की बापरे बाप, काय कळायलाच तयार नाही. तर मग वडिलांना खालून बोलवलं कारखान्यातून, ते आले. काय करायचं म्हणल्यावरती म्हटलं आता ते पाणी येत आहे, तर ज्या पादुका ज्या ह्याच्यामध्ये आम्ही अभिषेक करतो तो मोठा थाळा, त्या पादुका मी एकटा असा उचलून ते खाली घ्यायचो. आम्हाला दोघांना त्या पादुका उचलल्या जात नव्हत्या. कशा तरी 4 इंच उचलला, तो थाळा खाली सरकवला. विदिन अ सेकंड तो थाळा पूर्ण भरला होता पाण्याने, पण ते पाणी ओसंडून बाहेर नाही आलं. मग ते पाणी आम्ही ते काढलं, देवघरातले जे घागर आहे त्याच्यामध्ये ते सारखं भरायला लागलं, आणि सुगंध आणि एक वेगळेच व्हायब्रेशन होते. मग काय करायचं आता, ते पाणी काढतोय तसं भरतच आहे. मग आम्ही कोणाला सांगितलं नाही.
एक दोन जाणकार लोक दत्त संप्रदायातले, मी त्यांना फोन केला की बाबा असं असं आहे काय. ते म्हणले काही नाही, कुणाला सांगू नका, चर्चा करू नका, चांगल्या गोष्ट आहे. महाराजांचं म्हणजे महाराजांनी परत त्यांचं अस्तित्व दाखवलं. आता आम्हाला अक्कलकोटला जाताना सगळे लोक आमच्या बरोबर असायचे, ते परस्पर यायचे. आता घराला कुलूप लावून जायचं कसं अक्कलकोटला. मग म्हणलं आता महाराजच इथं आले तर आपण गुरुपौर्णिमा आपलं प्रगट दिन इथंच करू. मग त्यावेळेला सगळ्या त्या लोकांना, आमच्या पाहुण्या मंडळींना सांगितलं. मग त्यावेळेला अजित कडकडेंनाचा आमचा काही संपर्क नव्हता. मग त्यांना कॉन्टॅक्ट केला कुठून तरी. तर दादा म्हणले मी ऑलरेडी कार्यक्रम घेतलाय. तर महाराजांनी सांगितलं, म्हणजे मिसेस शरीरात होते, ते म्हणले त्याचा कार्यक्रम कॅन्सल होणार, तो येणार 100%. आणि प्रगट दिनच्या 2 दिवस आधी अजित कडकडेंचा फोन आला की माझा प्रोग्राम कॅन्सल झालाय, मी येऊ शकतो कार्यक्रमाला. मग त्या वर्षापासून आज तागायत दरवर्षी अजित कडकडे त्यांची सेवा इथं चालू असते. असं ते तीर्थ 21 दिवस येत होतं. आम्ही कुणालाही सांगितलं नाही, पण अक्षरशः मुंबई म्हणजे महाराष्ट्रातून सगळीकडून, आंध्रा, तेलंगणा, बंगालमधून ते लोक दिवस रात्र, रात्री 2 वाजता 3 वाजता यायचे. 21 दिवस हे चाललं होतं. त्याच्यानंतर खूप वर्ष तिथले बरेच लोक यायचे, ते त्यांचं ते काय अनुभव आले ते सांगायचे. ते असं होत होत आमची श्रद्धा अजून, भक्ती अजून आमची दृढ होत गेली. माझे वडील बेसिकली इंजिनियर, आमचा वडिलोपार्जित धंदा व्यवसाय कारखाना. त्यांना साधं एक पत्र लिहायचं म्हणलं तरी लिहायचा कंटाळा असायचा. काय झालं, अचानक वडील एक दिवशी कुठला तरी पिक्चर बघत बसले होते. गुरुवारी सुट्टी होती कारखान्याला आणि दिलीप कुमारचा पिक्चर लागला होता. आणि अचानक ते उठले, त्यांच्याकडे खिशामध्ये एक डायरी असायची छोटीशी, रोजची काय कामं असेल तर त्याची. उठले आणि आम्ही सगळेच बसलो होतो गुरुवारी. आणि अचानक देवघरामध्ये गेले. आणि देवघरामध्ये गेले आणि एक अर्ध्या तासानंतर आले. म्हणले मला कळलं नाही, माझ्या कानामध्ये काहीतरी ऐकायला येत होतं आणि हे असे शब्द मला महाराजांनी दिलेत. आणि त्यांच्या तोंडामध्ये सुगंध यायला लागला. आम्हाला सगळ्यांना दाखवलं, माझ्या तोंडात काय असा सुगंध येतोय मला वाटतोय. मग असं झाल्यावरती त्यांना वारंवार कानामध्ये ऐकायला यायचं. स्कूटरवरती जाताना त्यांना इकडून जवळजवळ कॅम्पमध्ये जाईपर्यंत त्यांना एक अख्खं 4 कडवी. स्कूटरवरती जाताना त्यांनी पहिलं सांगितलं, मी सूर्य हॉस्पिटलपाशी मला ऐकायला लागलं. मी सूर्य हॉस्पिटलपाशी गाडी बाजूला घेतली, डायरी काढली आणि ते काय ओळी आहेत ते लिहिले. त्याच्यानंतर तिथून पवळे चौकाच्या पुढे सातपुटीपाशी गेलो. असं त्यानंतर कधी ट्रॅव्हलिंग करताना, गावाला जाताना असे त्यांची बरीच भजनं तयार झाली. पण त्यांना गायचा वगैरे काय अनुभव नव्हता. मग त्यांना आता गायची तर होतं, पण काहीच अनुभव नाही. मग आता त्यांनी कुठून तरी माहिती मिळाली की इथं नवी पेठेमध्ये जतकर काका म्हणून रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत आणि ते संगीत विशारद आहेत आणि ते क्लास घेतात. तर पप्पा जतकर काकांकडे गेले. तर जतकर काकांना हे सगळं सांगितलं की असं असं झालेलं आहे आणि मला गायचंय. तर काका म्हणले की मला या असल्या गोष्टीवर विश्वास नाही, सगळं मला थोतांट वाटतं आणि तुम्ही ह्या वयामध्ये मी तुम्हाला काय शिकवणार म्हणले, माझ्याकडे वेळ नाही. म्हणून लिटरली वडिलांना त्यांनी परत पाठवून दिलं. वडील नाराज होऊन आले घरी, आम्हाला काही बोलले नाही. थोड्या दिवसांनी गुरुवारच होता आणि बेल वाजली जोरात. म्हणजे घंटी जी असती ती खूप वेळा वाजवली गेली. मी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावरती एक वयस्कर गृहस्थ आतमध्ये आले आणि नाना कुठे आहेत, नाना कुठे आहेत म्हणून. तर आमचं घर ड्युप्लेक्स आहे, तर वरच्या हॉलमध्ये पप्पा होते. तर पप्पा म्हणले कोण आहे. तर त्यांनी म्हणले मी जतकर. आणि मला तर काहीच माहित नाही, कारण मी पहिल्यांदा त्या व्यक्तींना बघितलं होतं. आणि ते जिन्यावरतून वर जात होते, तोपर्यंत पप्पा खाली उतरत होते. अर्ध्या जिन्यात पप्पा आले. पप्पांना त्यांनी थांबवलं, म्हणले नाना इथंच थांबा. आणि त्यांनी पायावर डोकं ठेवलं जतकर काकांनी. तर पप्पा गडबडले, कारण पप्पांपेक्षा ते जवळजवळ 15 वर्ष 20 वर्ष मोठे होते. तर जतकर काका म्हणले की नाही, तुम्ही मला एक म्हणा माफ केलं. पप्पा म्हणले पण काय झालं, तुम्ही का माफ केलं मला. मग पप्पा म्हणले अहो बर माफ केलं. मग पप्पांनी उठले, त्यांना गळा भेट घेतली आणि खाली येऊन बसले हॉलमध्ये. तसे जतकर काका ढसाढसा रडायला लागले. म्हणले नाना तुम्हाला मी त्या दिवशी लिटरली हाकललं. त्या दिवसापासून एकही गाणं मी म्हणू शकलो नाही आणि एकही कार्यक्रम मी नाही करू शकलो. आणि त्या जतकर काकांनी महाराजांची माफी मागितली आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मला आज पहाटे महाराज स्वप्नात आले होते. पहिल्यांदा माझ्या आयुष्यात
मी काय फार असं महाराजांना वगैरे मानत नव्हतो, म्हणून मी तुम्हाला खरंच हाकललं म्हणजे पाठवून दिलं तुम्हाला, नाही म्हणून. पण महाराज स्वप्नात आले आणि मला 4 शिव्या दिल्या. म्हणले, तू नानाला नाराज केला ना, तू गातो कसं मी बघतो. त्यानंतर मग पप्पा आणि झटकर काका त्यांची टीम अनेक वर्ष त्यांनी पालखीमध्ये बाहेर त्यांनी कार्यक्रम केले. कार्यक्रम केल्यानंतर मग झटकर काका प्रत्येक कार्यक्रमामध्ये हा किस्सा सांगायचे. असं ते महाराजांचं सगळं लीला आहे. आम्ही धन्य आहे की बाबा आमच्या आयुष्यात महाराज आले. हे स्वामी समर्थ. म्हणजे आम्ही हा एक किस्सा ऐकलाय त्यांच्याबद्दल, की काकूंबद्दल एक किस्सा ऐकलाय की मंडईच्या मठामध्ये स्वामी समर्थांचं त्यांनी काहीतरी वर्णन केलं होतं. तो बराच वेळ चालू होता आणि खूप लोकांनी ऐकला होता. तर तो किस्सा काय आहे त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. आम्ही जेव्हा मंडईच्या मठामध्ये तिथं बसलो आणि आरती वगैरे झाली, त्यांनी आम्हाला नैवेद्याचं ताट वगैरे दिलं आणि थोडं थोडं आम्ही खायची इच्छा नव्हती पण खाल्लं. ते महाराजांच्या समोरच बसलो होतो आणि मंडईच्या मठामध्ये एवढी गर्दी झाली होती, कारण की हे सगळा प्रकार बघून खूप लोक थांबले होते. आणि समोरच्या मठामध्ये समोरचा जो खाली गाभारा आहे बसायला, तिथून माझी मिसेस अचानक उठली आणि परत महाराजांच्या पादुकावरती डोकं ठेवलं आणि त्याच्या पुढं ती, तोपर्यंत आमच्या घरात फोटो पण नव्हता. पहिल्या दिवशी जेव्हा मंडईच्या मठात गेलो, फोटो तर आम्ही अक्कलकोटमधून येताना 2 महिन्यानंतर आणला होता. तर तिने जवळजवळ महाराजांचं अर्धा तास वर्णन करत होते की महाराजांची उंची कशी आहे, महाराजांचे डोळे कसे आहेत, महाराजांची त्वचा कशी आहे आणि त्यांच्या त्वचेमधून अशी किरणं बाहेर येत आहेत. म्हणून ते माझ्या वडिलांनी जे गाण्याचा कार्यक्रम करायचे त्याचं नाव स्वयंप्रकाशी ठेवलं होतं. त्यांचे अनेक सीडीज वगैरे त्यांनी काढले होते. तर तिने ते सगळं वर्णन एवढं अर्धा तास ती वर्णन करत होती आणि महाराज तिला दाखवत होते की हा प्रकार कसा कुणी काय केला असं एका हातावर, आणि ती सगळी वर्णन करत होती आणि शेकडो लोक तिथं होते आणि ते सगळं ऐकत होते. तर पहिलाच महाराजांनी तिला तिथं दर्शन दिलं. मग त्यानंतर मग आम्ही पुढे अक्कलकोटला वगैरे गेल्यावरती मग पुढे घरी चालू. आता जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही स्वामी तुमच्याकडे आले आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सगळा स्वामी उत्सव इकडेच चालू केला. मग त्याच्यानंतर तो तुम्ही पालखीचा सोहळा सुरू केला, त्याच्याबद्दल थोडं नाही, सांगा. आम्ही नाही चालू. ज्या वर्षी म्हणजे हनुमान जयंतीला महाराज आले घरी, त्याच वर्षी स्वामी समर्थांची अक्कलकोटची पालखी आली होती. तर ती पालखी होती मंडईच्या मठामधून. त्यांनी तिथं बाजूला कुठलं तरी सुवर्ण कुठलं तरी धर्मशाळा आहे, त्या धर्मशाळेमध्ये त्यांनी पालखी ठेवली आणि आम्ही तिथं दर्शनाला गेलो होतो. तर दर्शनाला गेल्यावरती तिथं आम्ही त्यांना म्हणलं की आम्हाला पालखी 1 दिवस देता का घरी. तर त्यावेळेला अन्नछत्रचे जे अध्यक्ष धनंजय भोसले महाराज आहेत, मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की महाराज जरा आम्हाला तुम्ही पालखी 1 दिवसाकरता देऊ शकाल का. कारण की अक्कलकोटमध्ये आम्ही असताना रोज अन्नछत्रमध्ये महाप्रसाद घ्यायचो आणि वटवृक्षामध्ये राहायचो. तर महाराज म्हणले काय हरकत नाही. मग त्याच वर्षी म्हणजे पालखी आपल्या घरी आली. तर बरेच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं की पालखी घरी कशी काय आली. म्हटलं आम्हाला काहीच माहित नाही, स्वामी महाराजांची इच्छा. म्हटलं स्वामी महाराजांनी ते स्वतःहून त्यांनी आलेले. मग त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही ठरवलं, मी विजय काजळे, विनायक घाटे, अण्णासाहेब थोरात मंडईचे अध्यक्ष, अशा आम्ही 5-6 लोकांनी ठरवलं की बाबा महाराजांना सांगू आम्हाला 1 दिवस द्या, आम्ही शाळेच्या ग्राउंडमध्ये ठेवतो. मग भोसले महाराजांनी सांगितलं 3 दिवस ठेवू शकता. मग आम्ही तेव्हापासून नवीन मराठी शाळेच्या मागच्या ग्राउंडमध्ये रानडे बालक मंदिरमध्ये आम्ही सर्व मिळून मग तिथं पालखीची सेवा करत चालू केली. मग पालखी आता यावर्षी पण आता 25 मार्चला येते पालखी. पण आता आम्ही रानडे बालक मध्ये करत नाही, आम्ही काँग्रेस भवन मध्ये करतो. तिकडे पण हजारो लोक येतात. तर आपण सर्वांनी काँग्रेस भवनला पालखीचं दर्शनाला अवश्य यावं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा. आणि आपण चव्हाण काकाकडनं आणि अजून अनुभव ऐकणार आहोत. याचा दुसरा भाग पण येईलच, तर नक्की बघा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.